शिकावं कोणाकडून तर राजकीय कुटुंबाकडून. नमस्कार मित्रांनो, आज आपण राजकारण्याचा आदर्श कसा घ्यायचा याबद्दल बोलणार आहोत. एक राजकीय कुटुंब हो तेच महाराष्ट्रातील कुटुंब, जिथे एकमेकांना विरोध केला जातो, शिव्या दिल्या जातात, पण फायदा मात्र शेवटी कोणाचा होतो? त्याच कुटुंबातील लोकांचा. भाजपासारखा पक्ष केंद्रातही आहे आणि राज्यातही, पण तरीही हे राजकीय कुटुंब सत्ता हातात टेकून आहे. एकमेकांना विरोध करणं, वेगवेगळे पॅनल उभं करणं, हे सगळं नाटक वाटतं. पण सत्य काय आहे? सत्य म्हणजे सत्ता त्यांच्याच घरात आहे. राजकारण असो किंवा समाजकारण, ही लोक आपलं वर्चस्व टिकून सतत लोकांसमोर राहण्याचा प्रयत्न करत असतात. साखर कारखाना असो किंवा राजकीय पद, आज अध्यक्षपदावर कोण आहे? पुन्हा तेच कुटुंब. आता विचार करा, ही युक्ती जर आपण आपल्या घरासाठी वापरली तर? हे दावे, राग, मतभेद हे सगळं बाजूला ठेवा. एकत्र राहा आणि पहा फायदा कोणाचा होतो. शेवटी फायदा आपल्याच कुटुंबाचा होणार आहे. घरात ना राजकारण करायचं असतं ना वर्चस्व दाखवायचं असतं, पण घर टिकवण्याचं राजकारण ते आपल्याच हातात असतं. शिकावं कोणाकडून तर राजकीय कुटुंबाकडून. तुम्ही सर्व समजूतदार आहातच. एकत्र राहा, समजूतदारपणे राहा आणि फायद्यात राहा. यासारखे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या पद्धतीने तुम्हाला कुटुंबाकडे लक्ष देणं गरजेचं आहे, त्याच पद्धतीने गाव पातळीवरचं किंवा तालुका लेवलचं राजकारण करताना तुम्ही एकाच गावातले, एकाच तालुक्यातले असता. तुम्ही एकमेकांसमोर सतत येत असता. त्यामुळे राजकीय पक्षाची गोष्ट सांभाळताना किंवा पदं सांभाळताना तुम्ही एकमेकांचा विरोध करणं साहजिक आहे, पण एकमेकांच्या बद्दल मनामध्ये काहीतरी वाईट भावना ठेवणं किंवा त्यांच्याबद्दल दुश्मनीची भावना ठेवणं हे अतिशय गैर आहे. आणि असं केल्यामुळं स्थानिक पातळीवरती तुमचं आणि तुमच्यासारख्याच दुसऱ्या पक्षात असणाऱ्या कार्यकर्त्यांचं मानसिक, सामाजिक, आर्थिक खच्चीकरण होऊ शकतं आणि त्याचा त्रास तुम्हाला, तुमच्या कुटुंबालाही होऊ शकतो. त्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा, राजकीय हेवेदावे वेगळे आणि तुमचं वैयक्तिक रिलेशन वेगळं. याचा फायदा तुम्हाला तुमच्या सामाजिक, राजकीय आणि गाव पातळीवरच्या राजकारणात नक्कीच होत राहील.